युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणात दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतंय, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिन्याभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेच्या वेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार सुद्धा झाला. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटे यांचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर गाडेला 70 दिवसांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक. अटकेआधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. संवेदनशील प्रकरणात काळजीपूर्वक बोला. मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं. फडणवीसांची या प्रकरणावर प्रतिक्रिया. विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास. गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव. स्वारगेटमधील घटनेमध्ये तरुणीनं प्रतिकार केला नाही. अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान.